हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. श्रीकृष्णजींनी सांगितलं की तुम्ही जो महाभारतात बंधुघात केला, काका चुलते भाऊ बहीण भाचे मारलेत, सेना मारलीत, ते पाप तुम्हाला दुःखी करत आहे, दुःख देत आहे, ते पाप कर्म तुम्हाला आड येत आहे. याचा उपाय तर त्यावेळी अर्जुनाला वाटलं तर होतं की युद्धाच्या वेळी जर मी मना करत होतो युद्ध करायला आणि कृष्ण म्हणत होता तू नाही करत, तू तर शूरवीर आहेस का, तुझ्या लक्षणांना विसरला आहेस, हे आहे ते आहे, आणि मी सगळ्यांना मारून ठेवलंय, तुला पाप नाही लागणार, आज हे पाप कुठून आलं. तर अर्जुन बोलला नाही. यासाठी नाही बोलला की जर मी व्यत्यय आणीन आणि जर मी आज प्रश्न करीन की तुम्ही तर पहिले म्हणत होता तुला पाप नाही लागणार आणि आज हे पाप कसं लागलं, कारण की श्रीकृष्णजींनी त्याचा उपाय सांगितला होता की पूर्ण पृथ्वीचे जितके पण साधू संत आणि भक्त आणि जनता आहे, म्हणजे साधू संत आहेत, त्यांना आमंत्रित करा. एक अश्वमेध एका यज्ञाचे अनुष्ठान करा. यज्ञ धार्मिक यज्ञ, त्यात वरती आकाशातील स्वर्ग लोकातल्या देवतांना पण निमंत्रण द्या आणि त्यात एक शंख ठेवला जाईल. शंख जो मंदिरात वाजवतात तुम्ही पाहिला असेल, अशा प्रकारचा 5 मुखांचा एक शंख ठेवला जाईल. आणि त्यात जेव्हा यज्ञ सुरू होईल सगळे 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण आणि 56 कोटी यादव, 984 सिद्ध, हे सगळे तिथे पोहोचतील. आणि ज्यावेळी हे सगळे भोजन करतील महापुरुष, त्यानंतर त्या 5 मुखांच्या शंखाचे पंचायन, 5 मुख होते त्याचे. तुम्ही तर 1 मुखाचा पाहिला असेल, 2-2 मुखाचे तर आम्ही पण पाहिले. तो 5 मुखांचा होता. त्याचे 5 मुख होते आणि त्याला कुठे वेगळे ठेवले जाईल स्टूलवर दूर. जेव्हा सगळे भोजन करतील त्या यज्ञात तो शंख आपोआप वाजेल. शंख वाजला की तुमचा यज्ञ संपूर्ण होईल आणि शंख नाही वाजला तर यज्ञ पूर्ण होणार नाही, तुमचे संकट नाही जाणार. आणि दूर दूरपर्यंत सगळ्यांना बोलावून आणा. कोणी साधू संत राहून नको जायला पृथ्वीवर. आणि न जाणो कोणामध्ये कोणती करामत असेल, या विचाराने सगळ्यांना आमंत्रित केले. निर्धारित वेळेला फिक्स केले. आता अर्जुनाने विचार केला होता की जर मी आता प्रश्न करीन की तुम्ही तेव्हा तर म्हणत होतात तुम्हाला कोणतं पाप नाही लागणार आणि आज हे पाप कुठून आलं, तर माझा भाऊ, कारण की यात अरबो रुपये खर्च होणार होते, इतके लोक जेवतील, आणि माझा भाऊ इतका नेक आहे, इतका सेन्सिटिव्ह आहे, जर त्याला ही शंका जरी आली की खर्च लागणार आहे माझ्या ट्रीटमेंटवर आणि भाऊ यासाठी हा वादविवाद करत आहे, ह्याची इच्छा नाही, मला सुखी बघायची, कुठे याला हे वाटले की माझे काही जीवन नाही राहणार. या कारणाने अर्जुन चूप बसला, हृदयावर दगड ठेवला, सहन केले आणि म्हटले जे तुम्ही म्हणाल तेच होईल. आता सांगायचा भाव हा आहे पुण्यात्म्यांनो, निर्धारित वेळ जी ठेवली होती त्या 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण, 984 सिद्ध इन्क्लुडिंग ब्रह्मा विष्णू महेश तिथे उपस्थित होते. विष्णू तर कृष्ण होताच, ब्रह्मा विष्णू आणि आले, ब्रह्मा महेश आले वेश बदलून, आणि 33 कोटी देवता. त्याच वेळी परमेश्वर कबीरजी, चारों युग में मेरे संत पुकारे, कूक को हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. परमेश्वर सांगतात 4ही युगात आलोय मी,
आणि चांगल्या आत्म्यांना पुण्यात्म्यांना हे ज्ञान पण समजावलं आहे. आम्ही सर्वांनी मिळून पण उंच उंच स्वरात जागोजागी जाऊन या ज्ञानाचा डंका वाजवलाय. हे ढोल वाजवून सांगितलं आहे, सत्संग ज्ञान दिलंय, ऐकवलं आहे, परंतु कोणी नाही ऐकत आमचं. आम्ही तर ही सत्साधना शास्त्र अनुकूल रूपी साधना रूपी हिरे आणि मोती तुम्हाला देत आहोत, जे बहुमूल्य आहेत. तुम्ही यांना न स्वीकार करता गोटे आणि दगड आणि ढेकळे एकत्र करत आहात. आन भक्त आन उपासना करून, अन्य देवतांची भगवानांची पूजा करून, एका समर्थ कबीर भगवानांची भक्ती न करता जी अन्य पूजा तुम्ही करत आहात, ही फुकटची ओझी वाहत आहात, ढेकळं जमा करता आहात. चारों युग में मेरे संत पुकारे, कूक कहा हम हेल रे. हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनींदर मेरा. द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया. तर द्वापार युगात परमात्मा करुणामय नावाने आले होते. एक लीला जशी कबीर जींच्या रूपात सतयुगात या कलियुगात केली आहे, अशीच त्यावेळी ते परमात्मा करुणामय नावाने आले होते. आणि कमळाच्या फुलावर एका सरोवरात परमात्मा बालक रूप धारण करून तिथे अवतरित झाले होते. सतलोकातून चालून आले होते. तिथून त्याला एक वाल्मिक परिवार होता, जो निस्संतान होता, तो घेऊन गेला होता उचलून. तर त्यावेळी परमात्म्यांना वाल्मिक म्हटले गेले होते, कारण की वाल्मिक जात ऋषी वाल्मिकींनंतर त्यांच्या अनुयायांची बनलेली आहे, जी सतयुगात प्रारंभ झाली होती, वाल्मिक जात. तर त्या जातीत जन्मले होते ते. तर तिथे परमात्मा ते उचलून घेऊन गेले होते, जोडपे कबीरजींना. तर या कारणाने ते वाल्मिक म्हटले गेले दाता. आणि त्या वाल्मिकच्या आणि वाल्मिकमध्येच एक सुपच नावाचे सुदर्शन होते, सुदर्शन नाव होते. केवळ त्याने भगवानाला ओळखले होते. त्याने पण तेव्हा ओळखले होते जेव्हा मालकांनी वर घेऊन जाऊन परत सोडले होते. त्यानंतर त्याचे बिलकुल भ्रमनिवारण झाले होते. परंतु सुदर्शनचे माता पिता मानत नव्हते आणि स्वतः परमात्म्याचे माता पिता पण मानत नव्हते, कारण ते रामकृष्ण यांचेच पुजारी होते, विष्णू ब्रह्मा शिवजींचे. परंतु सुदर्शनजींनी मालकांचे हे ज्ञान नामभक्ती ग्रहण केली होती. तर त्या दिवशी भीम, जो पांडवांचा भाऊ होता भीम, त्याची सेवा त्या साईडला होती. इन्व्हिटेशन, निमंत्रण देण्याची, इन्व्हिटेशन देण्याची. आणि त्याने जाऊन पाहिले सगळीकडे. तो आपले निमंत्रण देऊन आला आणि जात होता. तर तिथे एका झोपडीत सुदर्शनजी राहत होते, वाल्मिक. आणि तिथे जाऊन त्याने म्हटले की महाराज, मी युधिष्ठिर राजाचा भाऊ आहे, भीम माझे नाव आहे, आणि तुम्हाला हे निमंत्रण देण्यासाठी आलोय. तुम्ही जरूर या. आम्ही एक अश्वमेध यज्ञ करत आहोत. आणि परमेश्वर कबीरजींनी सुदर्शनजींना सांगितले होते, करुणामय रूपात आले होते भगवान, विद्यमान होते तिथे त्यावेळी, वर्तमान होते. त्यांना सांगितले होते की असे असे हे यांनी जे महाभारत केले आहे, यांना खूप हानी होईल. आणि काळाने हा नाश केला. 18 करोड माणसे मारली गेली आणि पाप ठेवले यांच्या डोक्यावर पांडवांच्या, आणि यांची खूप वाईट स्थिती होईल. सुदर्शन इतका कहर त्यांनी केला. खुश होऊन राज्य करत आहेत. किती दिवस करतील राज्य? इतके जीव मारून पापाच्या मालाने गाडी भरली या मूर्खांनी. म्हणतात, हमारा ज्ञान किन्हे ना सुनिया, पर भी लेड जात है दुनिया. आमचे ज्ञान नाही ऐकत. इतर बकवासमध्ये कुठेही स्नानाला जा, कधी तीर्थांना जात आहेत, कोणती दुसरी साधना करत आहेत. तर सुदर्शनजींना गोष्ट आठवली. गुरुजी सांगत होते, हा तर तो माणूस आहे. तेव्हा सुदर्शनजींनी म्हटले, अरे भीम,
तुमच्या अन्नाला जो खाईल तो सरळ नरकात जाईल अशी चूक सुदर्शन नाही करणार. तुम्ही तर अपराधी व्यक्ती आहात. तुम्ही लाखो बहिणी, करोडो बहिणी विधवा केल्या, करोडो बहिणी मुले अनाथ केलेत. आता त्या नरकाला खात आहात, त्या रक्ताला चाटत आहात, आणि जो तुमचे अन्न खाईल तो पण या तुमच्याप्रमाणेच नरकात जाईल. मी नाही येणार जर मला बोलवायचेच आहे तर. जसा जो यज्ञ तुम्ही करणार आहात असे यज्ञ 100, अशा यज्ञांचे 100चे फळ मला दे, तेव्हा मी तुमचे अन्न ग्रहण करेन. नाहीतर कोण नरकात जाईल असे पापाच्या अन्नाला खाऊन. आता भीम पण बलवान होता, जड डोक्याचे असतातच पैलवान. आणि मग राज्याची ताकद, बॉडीची ताकद, श्रीकृष्णजींची ताकद की आमच्याबरोबर भगवान राहतात. तर सांगू लागला की बाबाजी जास्त नको बोलू. जर मला माझ्या भावाचे आणि भगवान कृष्णाची भीती नसती तर तुझे तोंड फोडले असते मारून मारून. खबरदार, फालतू बकवास करशील तर. यायचे असेल तर या, नाहीतर नका येऊ. हे कसे म्हटलेत की आम्ही अपराधी आहोत. आता सुदर्शनजी गप्पा बसले, म्हणतात बाबा सकट और सवाल में उलट जवाब नहीं दे. भीम रागावून आला. काय तुझ्याशिवाय आमचा यज्ञ संपूर्ण नाही होणार? असं मनात विचार करत येत आहे. असे ऋषी येतील, 33 कोटी देवता येतील आणि श्रीकृष्णजी असतील तिथे. हे तर फॉर्मॅलिटी करत आहेत. मनात विचार केला भीमसेनने. जेव्हा ते सगळे 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण, नवनाथ, गोरखनाथ सारखे आणि विश्वामित्र आणि हे मार्कंडेय सारखी तोफ तिथेच बसली होती. गोरखनाथ सारखे जो डोंगरालाही सोन्याचा बनवत होता ते पण तिथेच विद्यमान होते, ते आत्मा. कारण की हे पुढे जात राहतात, प्रत्येक युगात त्यांचा जन्म होतो. कारण की गोरखनाथ जो आत्मा आज आपण जाणत आहोत तो आधी कोणत्या तरी नावाने होता तिथे. तर आज आपण जाणतो की गोरखनाथ ज्यांच्या महिमेमुळे अजून कोणतं नाव सांगितलं तर तुला पटणार नाही, यासाठी त्यांना असं सांगायला लागतं. या भ्रमात नका पडू की गोरखनाथ कधी जन्मले, ते कधी झाले, हे कधी, या गोंधळात नका पडू. जे दास सांगत आहे त्याला खरे माना, कारण तुम्ही तर मुले आहात. दास टीचर आहे. आता सांगा, 33 कोटी देवता, 88,000 ऋषी आणि 12 कोटी ब्राह्मण, 56 कोटी यादव, श्रीकृष्णजींचे वंशज 56 कोटी होते द्वारकेमध्ये. ते त्यांचे नातेवाईक होते, कारण की अर्जुनाशी श्रीकृष्णाच्या बहिणीचा विवाह झाला होता. अर्जुनाशी सुभद्रेचा. नातेवाईकांना तर यायचेच होते. ते 56 कोटी नातेवाईक आले धार्मिक अनुष्ठानासाठी. सगळ्यांनी भोजन केले. शंखाकडे वाट पाहत होते, शंख काही वाजलाच नाही. युधिष्ठिर म्हणू लागला, भगवान आमचे पापच जास्त आहे. हे तर स्पष्ट दिसत आहे की मला दिसत आहेत त्या बहिणी रडत होत्या, बांगड्या फोडत होत्या, डोके आपटत होत्या ज्या दिवशी मी गंगा घाटावर गेलो होतो, हरिद्वारला गेलो होतो. मुलं चिकटून बिलगून रडत होती, वडील कुठे गेले. आज मला ते आठवत आहे की आम्ही खूप पापी आहोत. परंतु आता हा उपाय मुश्किल वाटत आहे. तेव्हा श्रीकृष्णजींनी म्हटले की याचा उपाय करणारा संत पोहोचलाच नाहीये. युधिष्ठिराला थोडी आशा वाटली की कोण आहे असा महापुरुष. हे काही पटलं नाही युधिष्ठिराला की श्रीकृष्णजींनी भोजन घेतलं आणि हे नवनाथ, 84 सिद्ध, 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण, वेदांचे वक्ते, ज्यांनी 4ही वेद कंठस्थ केले होते, दुनियेला मोठा महिमा सांगत होते, सिद्धियुक्त पण असत, सगळ्यांनी भोजन केले, शंख नाही वाजला. अजून कोण आहे पृथ्वीवर? तेव्हा श्रीकृष्णजींनी म्हटले, बाबा एक मग युधिष्ठिराने विचारले की भगवान, काय या महापुरुषांच्या भोजनाने हे समाधान नाही झाले? काय हे साधू संत इतके तपस्वी नाहीयेत? श्रीकृष्णजींनी म्हटले की हे तपस्वी नाहीत, हे तर 84चे ढोर आहेत. पुढच्या जन्मात कोणी गाढव बनेल, कोणी कुत्रा. हे अभिमानाच्या अधीन आहेत, यांच्याकडे ती भक्ती नाहीये. युधिष्ठिराला तर नाही पटली ही गोष्ट. हे असेसे ऋषी आणि तिथे वरती असे वसिष्ठ मुनींसारखे पण येत आहेत, कारण की आत्मा स्वर्गात आहे, हे कधीही येऊ शकतात जोपर्यंत त्यांची पुण्य आहेत. यांची चक्कर तर परत होईल पुढच्या जन्मात, जेव्हा ते गाढव व कुत्रा बनतील.
सुर नर मुनि जन 33 करोडी, ये बंदे सभी निरंजन डोरी. म्हणजे निरंजनाच्याच संविधानात आहेत. आणि याचे संविधान काय आहे? कोट जन्म तन भर मत होगे, कुछ ना हाथ लगा रे. कुकर सुकर खरबया भोरे, कौवा हंस बुगारे. इंद्र कुबेर ईश की पदवी, ब्रह्मा वण धर्मराया. विश्वनाथ के लोक को जाकर फिर भी उल्टा आया. यांचे जन्म मरण नाही संपत. ह्या पोस्टचे 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, व्यासजी इत्यादी तर हे मरून जातील. पुढच्या वेळेस दुसरे आत्मे यांच्या पोस्टवर येतील. हे कुत्रा गाढव डुक्कर बनतील. श्रीकृष्णजींनी आपला आशीर्वाद देऊन दाखवले की बघ, यांच्या आसनावर जिथे ते बसले होते, कोणी गाढव बनून उभे आहे, कोणी कुत्रा बनून, कोणी साप बनले आहे, कोणी गांडूळ बनलाय. या दृश्याला बघून युधिष्ठिर घाबरला की भगवान, ही लीला बंद करा, मी बघू शकत नाहीये. ही हालत होईल यांची. हो, ही हालत होईल यांची भविष्यात. ही लीला नाही, हे खरे आहे. मग भगवान कोण आहे असा महापुरुष ज्याने आमचा उद्धार होईल? तर श्रीकृष्णाने म्हटले की असे इथून इतक्या अंतरावर, आणि ते स्थान आहे तिथे एक महापुरुष राहतो जो सद्गुरूंचा शिष्य आहे. तोच एक भक्त आहे. त्याच्याकडूनच हे कल्याण होऊ शकते. हे प्रमाण परमात्म्याची परवानगी होती की श्रीकृष्णाची दिव्यदृष्टी उघडली. त्याला तेच दिसले की तोच संत आहे ज्यामुळे हे काम होऊ शकते. तर मग विचारले की त्या साईडला कोणाला पाठवलं होतं निमंत्रणासाठी? की भीमाला पाठवलं होतं. की भीमाला बोलवून विचारले की तुम्ही या महापुरुषाला निमंत्रण दिले की नाही? भीमाने म्हटले निमंत्रण तर दिले, परंतु तो कुबोल माणूस आहे, तो चांगला माणूस नाहीये. श्रीकृष्णजींनी विचारले, बाबा बघा, तुम्हाला जी सेवा दिली होती ती पूर्ण करायला हवी होती. कोण कसे आहे हे तुम्ही बघायचे नव्हते, ते तर इथेच सिद्ध होईल कोण कसे आहे. आणि कोणती गोष्ट होती तर आम्हाला सांगायची होती. काय झाले बोलणे? त्यांनी काय म्हटले असे की सुदर्शन, भीम सांगतो की त्या महापुरुष, त्या संताने, भक्ताने हे म्हटले की मी जेव्हा माझे इंट्रोडक्शन दिले की मी भीम आहे, युधिष्ठिराचा भाऊ आहे, आणि असे असे हे करत आहोत अनुष्ठान, तुम्ही पण या. त्यांनी म्हटले की तुमचे अन्न तो खाईल ज्याला नरकात जायचे आहे. तुम्ही तर अपराधी व्यक्ती आहात, घोर पाप केले तुम्ही. श्रीकृष्णजींना माहीत होते की हा पण पैलवान आहे, याने पण काही बकवास जरूर केली असेल. तर तू काय उत्तर दिलेस? की मी हे उत्तर दिले की जर मला भगवानांची भीती नसती, माझ्या भावाचा मी खूप आदर करतो, नाहीतर मी तुझा इथेच संहार केला असता, तुझे तोंड फोडले असते. असे वाईट बोलले त्याने. श्रीकृष्णजींनी म्हटले, बघ, साधू संतांबरोबर अशा प्रकारे बोलणं पाप आहे. तू एक अपराध अजून केलास. भल्या माणसा, तू इतक्या संकटात उभा आहेस आज, आणि त्याने काय खोटं म्हटलं? अपराधी आहात म्हणूनच इतके दुःख होत आहे, नाहीतर नसते झाले हे. आणि त्याच्याशिवाय हे नाही होऊ शकत. मला सांगायला हवे होते, चल माझ्याबरोबर, यांच्याशिवाय हे नाही होणार. आता तर त्यांना जमीन छोटी पडली होती, त्यांना विश्व छोटं झालं होतं आणि काही होत नव्हतं. संकट जसंच्या तसं, करोडो अरबो रुपये खर्च पण झाले. नाईलाजास्तव जावंच लागणार. शर्मेनं मान खाली घालून, ताटाखालचं मांजर बनून. आणि ते पण बरोबर श्रीकृष्णजी म्हणाले, चला माझ्याबरोबर. 5ही पांडव, 6वे कृष्णजी, आणि रथ घेऊन तिथे पोहोचले. एक योजन म्हणजे 4 कोस दूरवर रथ सोडला. रथ मागे मागे येत आहे आणि 5ही पायी चालू लागले. श्रीकृष्णजींनी जाऊन, आणि त्या दिवशी काय झाले की सुदर्शनजींनी जाऊन ही गोष्ट सांगितली आपले गुरुदेव करुणामय अर्थात परमेश्वर कबीरजींना, की भगवान भीम आला होता आणि असं म्हणत होता. मी तर त्याला मना केलं. परमात्मा म्हणाले, खूप चांगलं केलंस मुला, नाहीतर जळून मेला असतास, इतकं पाप आहे त्यांच्यावर. अशा अन्नाला नाही खाल्लं पाहिजे.
आता परमात्मा म्हणाले परत येतील बाबा, कारण की त्यांचे काम तर होणारच नाहीये. होणार इथूनच आहे, ते तर आमच्यामुळेच होणार आहे. आणि मुला अवश्य येतील परत, तुझ्याकडे नाक रगडतील, माफी मागतील, ते बघ तेव्हा त्यांचे काम होईल. आता सुदर्शनाने विचार केला की हे तर परत दुःखी करतील. तो तर तिथून सोडून झोपडी आणि फिरायला निघून गेला महिना 20 दिवसांसाठी. आणि तिकडून ते येत होते. परमात्म्याला मोठा त्याचा महिमा बनवून ठेवायचा होता, आपल्या भक्ताची इज्जत ठेवायची होती आणि आपल्या भक्तीचा मान ठेवायचा होता, इज्जत ठेवायची होती, जनतेला पटवायचे होते की आमची भक्ती असे असे फळ सगळ्यात ताकदवान आणि श्रेष्ठ आहे. स्वतः सुदर्शनचे रूप घेऊन आपल्या शिष्याचं झोपडीत बसले जाऊन. आता पुण्यात्म्यांनो, अध्यात्म मार्गात एक अशी परमात्म्याची कृपा असते, त्यात कोणाला सांगायची आवश्यकता नसते की हे किती, कोणती पोस्ट आहे किंवा कोण व्यक्ती आहे, कोण पुरुष आहे, कोण सिद्ध आहे. आपोआप ताकदवानाच्या समोर समोरचा आपोआप वागतो. जेव्हा श्रीकृष्णजी तिथे आले तर परमात्मा बसले होते झोपडीत आसनावर. श्रीकृष्णजींनी मुकुटासकट प्रणाम केला. श्रीकृष्णजी दंडवत प्रणाम करत आहेत तर सगळ्या 5ही पांडवांनी पण करायचाच होता, कारण की ते तर फसले होते. पैलवानाने पण प्रणाम केला, दंडवत प्रणाम केला. मग उभा राहून श्री कृष्णजींनी म्हटले की हे परवरदिगार, हा युधिष्ठिर आहे, हे सगळे याचे भाऊ आहेत. यांनी एक यज्ञ केला आहे, यांच्यावर आपत्ती आली आहे, तुम्हाला निमंत्रण द्यायला आले आहेत, तुम्हाला घेऊन जायला आले आहेत, तुम्ही चला, हे सृजनहार यांचा उद्धार करा, यांच्या यज्ञाकडे चला, यांचे कल्याण होईल. साधू संतांकडून होते कल्याण. तेव्हा परमेश्वराने म्हटले सुदर्शन रूपात की बाबा बघा महाराजजी, तुम्ही त्रिलोकीनाथ आहात, मी एक गरीब माणूस झोपडीतला, तुम्ही तर समर्थ आहात, सक्षम आहात, तुम्ही लीला करत आहात, तुम्ही पण करू शकता. श्रीकृष्णजी म्हणाले नाही. जिसका काम उसी को साजे और करे तर मूर्ख बाजे. हे तर तुमच्यानेच होईल भगवान. परमात्म्याने म्हटले, सुदर्शन रूपात बसले होते, म्हटले की बाबा मी या पैलवानाला सांगितली होती माझी अट पूर्ण कर. कोणती अट होती तुमची? श्रीकृष्णजींनी विचारले. काय अट होती तुमची? माझी अट आहे की 100, भीमाने सांगितले होते की ही अट पण ठेवली आहे त्याने की 100 अश्वमेध यज्ञाचे पुण्य मला द्या, तेव्हा मी येईन. या गोष्टीने मला अजून दुःख झाले की हा येऊ नाही इच्छित. तर श्रीकृष्णजींना तिथे माहीत पडले होते की ही कंडिशन आहे महात्म्याची खरी, तर ती त्यांच्या लक्षात होती गोष्ट. तर जसं परमेश्वराने सुदर्शन रूपात म्हटलं की माझी ती अट पूर्ण करा, जी अट मी ठेवली होती, 100 अश्वमेध यज्ञांचे फळ मला द्या, तेव्हा मी येईन. श्रीकृष्णजींनी म्हटले. आणि पुण्यात्म्यांनो, हे वेद पण प्रमाण देतात, स्वतः भगवान पण प्रमाण देतात. चारों युग में मेरे संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे ये जग चुगता ढेल रे. 4ही युगात मालक येतात, 4ही युगात हीच सूक्ष्म वेदाची वाणी बोलतात जी दास आज तुम्हाला ऐकवत आहे. परंतु त्यावेळी हे संस्कृतचे ज्ञाता, हे अभिमानी लोक या लालला परखू नाही शकत आणि आपल्याला पण वंचित ठेवतात, स्वतः पण वंचित राहतात. परमेश्वराने तर श्रीकृष्णजींनी म्हटले की परमात्म्याने ती वाणी बोलूनच ठेवली होती आणि हे शब्द खंड नाही होत. सगळ्यांच्या अंतःकरणात हे जसेच्या तसे जमा होते. भले किती वेळा जन्म कुत्र्या गाढवाचा हो, मनुष्याचा जेव्हा जन्म होईल आणि जर तुमचा तो टीव्ही चालू झाला अध्यात्म मार्गाने, तर समोर तुम्ही कधीही ही वाणी वाचू शकता, समोर दिसेल, ऐकू पण शकता आतून टेप प्रमाणे. तर श्रीकृष्णजींनी म्हटले तुमची वाणी आहे भगवान. संत मिलन को चालियो तज माया अभिमाने, जो जो कदम आगे रखे सो सो हो येग समान. पुण्यात्म्यांनो, या अध्यात्म मार्गाने तुम्ही पण शिक्षण घ्यायचंय की ज्यावेळी जर या सतलोक आश्रम बरवालामध्ये हा दास बसलाय, पृथ्वीवर संत म्हणा, सद्गुरू म्हणा किंवा दास म्हणा,
ज्याच्याकडे तो अनमोल खजिना आहे जो कोणाकडे नाहीये, याकडून तो अनमोल खजिना प्राप्त करण्याचा विधी कसा आहे? संत मिलन को चालियो तजमायो अभिमान, जो जो कदम आगे रखे ओ हे यज्ञ समान. आता जसे तुम्ही इथे येता, तुमची पत, तुमची ताकद, तुमची वरची जात, सन्मानपद याला विसरून या. इथे नका घेऊन येऊ. आजार आहे हा तर, रोग आहे भयंकर या जीवासाठी. इथे तर एक दास बनून या. जसे मुलगा शाळेत शिकतो, मुलगा किती मोठ्या अधिकाऱ्याचा आहे, कोणत्या राजाचा आहे, कोणाचाही आहे, तिथे तर एकमेकांसोबत शिकतो, सगळ्यांसोबत बसतो आणि मुले त्याला ओरडतात, धमकावतात, इकडे बस, चल तिकडे बस. तो त्यावेळी कधी कंप्लेंट नाही करत आपल्या आईवडिलांकडे जाऊन की तो मला धमकावत होता, तो मला ओरडत आहे. तो मुलांसारखाच राहतो. तर इथे तुम्ही येऊन जरी कितीही वरची पोस्ट असो तुमची, ही वरची पोस्ट तर 2 दिवसांची आहे, मग कितीतरी पोस्ट मिळतील गाढव कुत्रा डुकराची. इथे ठीकठाक नाही राहिलात तर ते भारी पडेल तुम्हाला. यासाठी इथे येऊन विनम्र राहा, आधीन राहा. या मनाला सेट करायचंय. जोपर्यंत आपण आधीन नाही होणार, भगवान दिलासा नाही देणार. यासाठी श्रीकृष्ण त्यांना परमात्म्यांना लीला करायची होती की श्रीकृष्णात अशी प्रेरणा भरली. जाताच दंडवत प्रणाम केला तर 5ही पांडवांनी पण केला. जर त्यांनी प्रणाम नसता केला तर दया नसती केली दात्याने. हा नियम आहे दात्याचा. सगळ्यांना आधी कोणाला पण म्हणतात सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज. आधीन व्हायला लागेल भगवानाच्या जवळ येण्यासाठी. अहंकारापासून भगवान 100 कोस दूर आहे. तर श्रीकृष्णजींनी म्हटले की तुमचेच वचन आहे भगवान. संत मिलन को चालियो तजमाया अभिमान, और जो जो कदम आगे रखे ओ हे एक समान. म्हणजे या प्रकारे येणाऱ्या भक्ताला या सतलोक आश्रम बरवालामध्ये तेच पुण्य मिळेल जिथून तुम्ही चालला आहात, कुठूनही आला आहात. आणि पावले म्हटली आहेत मालकांनी अशी. भले तुम्ही ट्रेनने आला आहात, जरी तुम्ही कोणत्याही प्रकारे आला आहात, तिथून इथपर्यंतची पावले मोजेल तुमची आणि तितक्याच यज्ञाचे पुण्य तुमच्या अकाउंटमध्ये लिहील, जे इथे बिलकुल मर्यादेमध्ये राहतील इथे येऊन. आणि त्या एका यज्ञाला करण्यासाठी त्या पांडवांनी शास्त्रवधी त्याग करून मनमानी प्रकारे अरबो रुपये खर्च केले तरी पण सफल नाही झाला तो यज्ञ. आणि ते पुण्य तुम्हाला इथे येणाऱ्याला मर्यादेत विनम्र भावाने, निष्कपट भावाने आणि सरळ साधू भावाने इथे भावाने राहून दर्शन केल्याने, सत्संग ऐकून जाण्याने लाभ होतात. तर श्रीकृष्णजींनी म्हटले की हे दाता, आम्ही इंद्रप्रस्थाहून आलो आहोत, दिल्लीहून, आणि इथपर्यंत येताना आमचे जितके पण आज तुम्ही बघू शकता, तुम्ही तर अंतर्यामी आहात. श्रीकृष्णजी तर त्यांना बरोबर संबोधित करत होते, परंतु त्यांना पटत नव्हते ते सुदर्शनला का असे म्हणत आहे. कोणाला? ते पांडव उभे होते. तुम्ही तर अंतर्यामी आहात. आज तुम्ही खूप बघू शकता आज यांची काय हालत आहे. हा मेंटल होऊन उभा आहे धर्म. युधिष्ठिर तर, आणि यांचा इतका पैसा खर्च झाला आहे. हे तुमच्यासमोर भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे उभे आहेत. तुम्ही बघू शकता आज यांची काय हालत आहे. भीम खूप पश्चाताप करत होता, असे असे करत होता, असे असे करत होता. आणि इतके अधीन होऊन तुमच्याकडे आज तुमच्या दारावर आलेत. आणि तुमचीच वाणी आहे की जो असा येतो त्याला एका पावलासाठी एका यज्ञाचं फळ मिळतं. यांना तर तिथून इथपर्यंत जितके पण आमचे पुण्य झाले आहे, तुमच्या वचनानुसार हे मालक 100 ठेवा, बाकी आम्हा दासांच्या झोळीत टाका, आमचे पण कल्याण होईल. साधु भूखा भाव का धन का भूखा ना, अर्जय को धन का भूखा प्रभु साधु भी को ना. ते तर हेच बघू, हेच घडवू इच्छित होते की माझी कृपा करू शकेन या योग्य व्हावं यांनी. आणि ते कोणाच्या यांच्या यज्ञाचे भुकेले होते. ते तर परिपूर्ण परमात्मा, समर्थ कबीर भगवान. सब पदवी के मूल हैं और सकल सिद्धि है तीर, दास गरीब सतपुरुष बजो वो अवगत पुरुष कबीर. की सगळ्या पदवींचे मूळ आहे,
सगळी पदवी म्हणजे जसे प्रधानमंत्री राष्ट्रपती आपल्या देशाचे, त्यांच्याकडे सगळ्या पॉवर्स आहेत. सगळी पदे जितकी आहेत, कोणते मंत्र्याचे आहे, मुख्यमंत्र्यांचे आहे, कोणी IAS IPS डॉक्टर, जो कोणी तहसीलदार आहे, ते सगळ्या पदांचे मूळ आहेत. त्यांचे नोकर आहेत सगळे. तो कोणती पण पॉवर आपल्या पदाची, सगळी पदे त्यांच्याकडे आहेत, त्याने येऊन वाटली आहेत. तर मग तो तहसीलदार बनू इच्छितो वा राष्ट्रपती? नाही. याच प्रकारे म्हणतात परमात्मा. तर कबीरजी तर सब पदवी के मूल है और सकल सिद्धि है तीर. त्यांच्याकडे सगळ्या सिद्धी आहेत, असंख्य सिद्धी. इथे तर अष्ट सिद्धी. मधली कोणते एखादी सिद्धी प्राप्त करून हे चौधरी बनून फिरत होते, महापुरुष म्हणून मिरवत होते, विद्वान आणि भगवानाचा दर्जा घेत होते. अगस्त्य ऋषी सारख्यांनी 7 समुद्र प्यायले एका घोटात. यानेच इथे सगळ्यांचा बोलबाला झाला. म्हणतात त्याच्याकडे सकल सिद्धी है तीर. त्याच्याकडे त्या सिद्धी आहेत ज्या यांच्याकडे कधी नाही असू शकत. और दास गरीब सत्पुरुष भजो. गरीबदासजी म्हणतात त्या सत्पुरुषाची भक्ती करा. अविगत सत्य कबीर. आता या गोष्टीने प्रसन्न होऊन परमेश्वराने म्हटले, ठीक आहे, मी येतो. खूप आधीन बघितले. जेव्हा भीम गेला होता ना, पहिल्या वेळेस त्याने बकवास केली होती, त्याआधी तो स्नान करून आला होता एका तलावात. खूप मोठा तलाव होता आणि त्यात भीमाची पण हाईट जवळजवळ 30-40 फूट इतकी होती द्वापार युगात. आणि जेव्हा त्याने त्या तलावात स्नान करण्यासाठी सकाळी सकाळी गेला, त्याचे पाय नव्हते टिकत, हे गटांगळ्या खात स्नान करत होता. तर तेव्हा परमात्म्याने त्या भीमाला म्हटले, पैलवान इकडे ये एकदा. म्हटले, हो जी. तो तर असाच उभा होता पैलवान भीमसेन, की तू काय स्वतःची बढाई. त्या दिवशी काय म्हटले होते भीमाने, कारण की सगळ्या गोष्टी सांग. हां, सांगतो. जेव्हा त्यांनी हे म्हटले ना सुदर्शनजींनी, की भीम तू नाश केलायस, 18 कोटी माणसे मारली आणि आज तू राज्य प्राप्त करून त्या बहिणी मुली विधवा झाल्या, अनाथ मुले झाली, त्यांना नरकाला खात आहात. तेव्हा भीमाने म्हटले होते की जास्त नका बोलू बाबाजी, आमच्या ताकदीवर युद्ध जिंकलंय. एकाला मारल्यावर 20 मरत होते, इतकी ताकद आहे माझी. तर त्यावेळी परमात्मा तर अंतर्यामी आहेत, त्यांना तर सगळ्यांची बातमी माहीतच असते, काय काय गोष्ट झाली होती. तेव्हा परमात्म्याने म्हटले की सुदर्शनजी रूपात, की भीम, ज्या दिवशी तू आधी आला होतास तेव्हा म्हणत होतास एकाला मारले तर 20 मरत होते, माझ्यात ताकद आहे. तुझ्यासारखे ताकदवान तर खूप झालेत, तू तर पासंगाला पण नाहीस बाबा. ज्या दिवशी तू इथे आला होतास आणि त्या तलावात स्नान करून आला होतास, कुठे? म्हटला हो, त्या तो तलाव सांग कोणता होता? ती कुंभकर्णाची खोपडी होती, इथली वरची वाटीसारखी, जी तिथे पडली होती आणि पाण्याने भरलेली होती खूप वर्षांपासून. ते स्वच्छ पाणी आहे त्यात. तो तर कुंभकर्णाचा हा इतका हिस्सा होता, ही खोपडी, हा वाटीसारखा. बाकी किती असेल विचार कर पैलवान, तुझी काय अवकाद आहे त्याच्यासमोर. त्या तलावात तर तुझे पाय टेकत नव्हते त्याच्या खोपडीत. तो किती ताकदवान आणि किती बलशाली असेल. आता तर सगळं खरं म्हणत होता, हाजी असेल, अवश्य असेल. जेव्हा सांगितलं तेव्हा तर ऐकत नव्हता तो. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही बघा विचार करून, या गोष्टीत आपल्याला नाही यायचं. संसाराची ही कोणती अमुक ताकद ही आहे, ही बकवास आहे सगळी. ताकद तर एकच आहे मालकांची, त्यानंतर सगळं खोटं आहे. सतलोकाला गेलो तर आपलं कल्याण आहे, नाहीतर इथे बट्ट्या बोळ होऊन राहील असाच असंख्य जन्मांपर्यंत. तर परमात्मा म्हणाले, ठीक आहे पैलवान, आता चलूया तुमच्या तिथे भंडाऱ्यामध्ये. असे कर, हे माझ्या खुंटीवर एका लाकडावर परमात्म्याची माळ होती, त्या सुदर्शनजींची, ती मण्यांची माळ, ज्याने भजन करतात, मंत्र करतात, लाकडाच्या मण्याची. म्हणू लागले, ही माळ काढ, मी घेऊन येईन. भीम गेला पटापट, कारण की आज्ञाकारी झाला होता तो तर, की असा महापुरुष आहे, आमचे काम होईल. माळ काढू लागला तर भीमाने सगळी ताकद लावली आणि त्याला घाम आला आणि लाजेने जशीच्या तशी सोडून आला.
तर परमेश्वर म्हणू लागले की पैलवान, अरे दे, लवकर जायचंय. बोलला नाही, एकटा येऊन उभा राहिला. महाराज, मला नाही काढतायत. परमेश्वराने असा केला होता हात, तर ती आपोआप उतरून त्यांच्या हातात आली. आता पुण्यात्म्यांनो, संत चमत्कार नाही करत, त्यांच्याकडून आपोआप होतात. आणि हे जर थोडेसे मालकांनी नसतं केलं, जर असं नसतं केलं तर भीम याचा थोडाफार भ्रम तसाच राहिला असता. तर तो एक ट्रेलर दाखवला होता परमात्म्याने, कारण की यांचे मन दृढ राहील तिथपर्यंत त्यांचा संयम राहील. आणि मग मालकांची वेशभूषा कशी होती? जंगलात राहणारे फाटलेले जुने पुराणे कपडे, धोतर लपेटून घेतले होते वरती, कपडे वगैरे असतच नव्हते. आणि पायात वाहना फाटलेल्या, म्हणजे जसे खूप दिवसात स्नान नाही केले, गावात तर असेच राहतात, अशा वेशभूषेत बसले होते दाता. केस वाढलेले, छोटी छोटी दाढी वाढलेली. तर घेऊन जाऊ लागले रथात बसवून. आणि तिथे बसलेले 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण, नवनाथ, 84 सिद्ध. आणि सगळे जेव्हा त्यांनी पाहिले की हे संत घेऊन आले आहेत हे, आणि याने म्हणतात यांचा हा शंख वाजेल, तर सगळे जे उपस्थित होते ते सगळे देवता वगैरे ते काय म्हणत होते आपापसात की यांची पापच जास्त आहेत बाबा, ही तर यांना भोगावीच लागतील, अशी थोडीच ठीक होतील. म्हणजे आपल्यावर दोष कोणी नाही घेत की आमची ताकद नाही याला ठीक करायची, आमचा तर अभिमान आहे हा. तर जेव्हा त्याला घेऊन आले तर सगळे आपले उपरणे तोंडावर ठेवून हसत आहेत की हा वाजवेल यांचा शंख, हा पण भ्रम मिटेल यांचा. आता श्रीकृष्णजींनी द्रौपदीजीला म्हटले की द्रौपदी ताई, हा महापुरुष आहे ज्याने तुमचं काम होईल. नाहीतर तसा तर दुःखी होता सर्व परिवार. काम जसेच्या तसे, पैसे सगळे खर्च झाले आणि संकट निवारण झाले नाही. हे 3 तापांचे कष्ट पण नाही संपले. प्रेतबाधा होती धर्मदास त्या धर्मराज युधिष्ठिराला, ती पण यांच्याकडून नाही संपली. तर द्रौपदीला म्हटले ताई असे कर. श्रीकृष्णजींनी म्हटले ताई मस्त जेवण बनव. हा महात्मा भाकरी खाईल, भोजन खाईल, तर शंख तुमचे काम पूर्ण होईल. आता पुण्यात्म्यांनो, अशा स्थितीत आणि स्नान करून स्वच्छ पद्धतीने चांगले एक एक आयटम द्रौपदीने आपल्या हाताने बनवले, कदाचित कोण्या नोकरांनी चूक केली तर, आणि महात्म्याला स्वादिष्ट नाही लागले. कारण की ऋषी तर असेच असतात. हे ऋषी लोक होते हे तर असं समजा सर्प होते, सर्प विषारी. त्यांच्या सेवेत थोडीशी कमी राहिली तर शाप देत असत. पुण्य तर दूरची गोष्ट आहे, पाप तर पहिले देतात. परंतु साधू संत कधी शाप नाही देत. साधू संत शाप नाही देत, हे तर नकली लोक देतात. तर द्रौपदीने भोजन बनवले की मी बनवीन, कुठे कोणती त्रुटी नको राहायला, कोणत्या मीठ मसाल्यात, बनवण्यात. बनवून भोजन वेगवेगळे आयटम, जिलेबी वेगळी, कचोरी वेगळी, भजी वेगळी, लाडू, दही, वडे, हलवा, पुरी, कचोरी सगळे बनवून मोठ्या थाळीत वाट्यांमध्ये घालून आणि महात्माजींच्या समोर स्वतः वाढले. आता परमात्म्याने काय केले, वाटी तर वेगळी ठेवली, वेगवेगळी, त्यातून थोडे थोडे भोजन वाढून घेतले. सगळे आयटम घेतले थोडे थोडे. बाबा मेहनत केली आहे मुलीने, आणि थोडे थोडे इतके सगळे घालून थाळीत एकत्र करू लागला. आता द्रौपदीने विचार केला होता की महात्मा कंदमुळं खाणारा, जंगलात राहणारा, असे भोजन बनवले आहे, खाईल आणि बोटं चाटेल आणि 100 जागी माझा महिमा सांगेल की भोजन बनवलं द्रौपदीने, की बाबा असं भोजन ऐकलंच नाही, पाहिले पण नाही इतके स्वादिष्ट. आता तिने बनवले याच दृष्टिकोनातून होते. सगळ्या बहिणींची हीच एक टेंडन्सी असते की अतिथी आले तर कोणती माझ्या बनवलेल्या भोजनात त्रुटी नको राहायला. कुठे हे बाहेर जाऊन मला नावे ठेवतील की अशी बहीण होती, तिला काही भोजन पण नाही बनवता आले. तर आपल्या सामर्थ्याने चांगले भोजन बनवते. हेच द्रौपदीने केले. जेव्हा तिने पाहिले द्रौपदीने की याने तर सगळेच काम बिघडवले,
सर्व पदार्थांची सरमिसळ केली, सारे एकत्र केले, चवच नाही घेतली कोणत्या पदार्थाची, आणि मी 2 तास चुलीपाशी धुरात डोळे फोडून घेतले. लाकडाने चुलीवर तर बनतातच आयटम, तर मनातल्या मनात खूप वाईट साईट म्हटले महापुरुषाच्यासाठी की जैसी शकल वैसी अकल. क्षुद्राचा क्षुद्रच राहिला, याला खायचे पण नाही माहीत. हा कसला शंख वाजवणार, कसे हा काम पूर्ण करणार, हे मन मोठं दुष्ट आहे, एका मिनिटात काम बिघडवतं. आता ते तर अंतर्यामी होते, आता द्रौपदीमध्ये काय बकवास भरली आहे. अहंकार होता तिच्यात की मी राजाची राणी, स्वतः भोजन बनवलं, आणि आज याने हे काय केलं, काही खाण्याचं पण नाही माहीत याला. माझं एकदा पण कौतुक नाही केलं. परमात्मा अंतर्यामी होते, आता तिच्यात हवा भरली होती, अहंकार होता. जोपर्यंत अहंकार आहे भगवान मदत करणार नाही. तिचा तो अहंकार तोडायचा होता, तिचे बल तोडायचे होते, जी मगरुरी राहिली होती थोडीफार, बल तिरसटपणा राहिला होता, तिरसटपणा काढायचा होता द्रौपदीचा. परमात्म्याने काय केले, जितके पण व्यंजन थोडे थोडे एकत्र पदार्थ मिसळले होते, एकत्र करून एक वेळा खाल्ले. जो शंख ठेवला होता जरासुद्धा हलत नव्हता त्याने, एकदा आवाज केला आणि बंद झाला. सगळ्यांचं लक्ष गेलं. आनंदाची लाट पसरली की हो 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 झाले काम. दुसऱ्यांदा परत खाल्ले, दुसऱ्यांदा परत शंखाने आवाज केला, परत बंद झाला. 5 घासात त्याने सगळे पदार्थ खाल्ले जे वाढले होते थाळीत, तर 5च वेळा तो शंख वाजला आणि बंद झाला. परमात्म्याने ती थाळी चाटली आणि साफ करून ठेवली. आता युधिष्ठिरने म्हटले की भगवान, ओहो साध्य झाले हे. परमात्मा कुठे लपला होता हा रुस्तम? ओहो, हे तर परम संत आहेत, तुम्ही खूप दया केलीत, हा तुमचाच आशीर्वाद आहे यावर. श्रीकृष्णजी म्हणाले, माझा आशीर्वाद नाही, हा तर आशीर्वाद कोणा दुसऱ्याचा आहे, तुला ते माहीत नाही. हा आशीर्वाद तर कोणा दुसऱ्याचा आहे, हा तर स्वतःचा आशीर्वाद दिसतो मला. आशीर्वाद आशीर्वाद नाही आहे याच्याजवळ. तर मग कृष्णजी म्हणाले की बाबा म्हणणे ऐक, हे अजून काम झाले नाही. का नाही झाले भगवान? काय झाले की हा शंख तर खूप वेळपर्यंत वाजायला हवा होता आणि इतका जोरात आवाज करायला हवा होता की स्वर्गलोकात याचा आवाज जायला हवा होता. अजून काम झाले नाही बाबा. आता हृदय पकडले युधिष्ठिराने की भगवान आता कोणाला आणा बोलवून? श्रीकृष्णजींनी म्हटले की बाबा कोणाला बोलावणं शिल्लक राहिलं नाहीये. हा महापुरुष जो बसलाय ना, हा परमात्मा आहे स्वतःच, असा विचार कर. परमशक्ती आहे हा. आणि याच्या एका केसाबरोबर पण हे 3 लोक नाहीयेत. द्रौपदी, युधिष्ठिर, आपल्या घरात कोणी काही चूक केली आहे बाबा. पुण्यात्म्यांनो बघा, सतलोक आश्रम, बरवाला जिल्हा, हिसार, हरियाणात सगळे भक्त येतात आणि सगळ्यांना एकसारखा आशीर्वाद, एकसारखा मंत्र सगळ्यांना दिला जातो. एक तर येतो पुढच्या वेळेस म्हणत की मी असा ठीक झालो, मला हा लाभ झाला. दुसरा म्हणतो मी 5 वेळा आलो, मला कोणता लाभ नाही होत आहे. पुण्यात्म्यांनो, जेव्हा पॉवर हाऊस एक आणि त्यातूनच कनेक्शन सगळ्यांना देऊन ठेवलंय, एकाची वीज चालू आहे, पंखा चालू आहे, दुसऱ्याचा नाही चालत, तर तुझा पंखा खराब आहे, त्याला ठीक कर बाबा, चालेल. सतगुरु के दरबार में कमी काहे की ना, हंसा चूक नहीं पावता, तेरी चूक चाकरी मा. आपली त्रुटी ठीक करा. आपली चूक ठीक करा. पॉवर तर जशीच्या तशी आहे, तुम्हाला पण लाभ देईल, पण तुमचे हे अगर मगर नाही संपत की हे कसे होऊ शकेल, हे कसे होऊ शकेल. म्हणजे खूप दिवसांनी सेट होईल, ज्या दिवशी इथे सेट होईल. आणि कबीर इज गॉड, नथिंग एल्स. मग बघा खेळ दात्याचे. हीच तर गोष्ट बिघडून राहिली आहे. काळाने सगळ्यात पहिल्यांदा हा नाश केला की भगवानाचे नामो निशाण मिटवीन आणि कोणालाही भगवान मानून हे धक्के खाऊत. आता दासासाठी सगळ्यात मोठी समस्या आहे की मी भगवानाला भगवान सिद्धच करू. हजारो प्रमाण द्यावेत तेव्हा जाऊन डोक्यात सेट होते खरोखरच कबीर इज गॉड. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव विष्णू यशवंत लोणारे. आपण कुठून आलात? मी नांदुरगाव, नाशिक येथून आलो.
आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय विद्युत मंडळामध्ये मी सर्व्हिसमध्ये होतो आणि 2010 साली तिथून सेवानिवृत्त होऊन सध्या भक्ती करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी नोव्हेंबर 2012 साली घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्या सेवेमध्ये येण्याच्या अगोदर मी आणि माझा पूर्ण परिवार ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करत होतो. म्हणजे जसे की पंढरपूरला आईवडील जायचे, तसेच त्र्यंबकेश्वर इथे पण पायी जाणे, दिंडीमध्ये सामील होणे, कपालेश्वरचे म्हणजे सर्व थोडक्यातमध्ये सर्व देवी देवतांची भक्ती आम्ही करत होतो. तसेच गणपती उत्सव 9 दिवसा म्हणजे ते 10 दिवसाचा गणपती उत्सव बसवणे, नवरात्रोत्सव साजरा करणे, तसंच दीपावली वगैरे असे जे सण असतात हे सण आणि उत्सव पूर्वापार पद्धतीत चालू आल्यानुसार ते साजरे करत होतो आणि ती भक्ती करत होतो पूर्वीची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात, परंतु त्या व्यतिरिक्त आपण अन्य कोणी साधू संतांकडनं नामदीक्षा किंवा गुरुउपदेश घेतला होता का? मी 1978 साली आपले दिंडोरी प्रणीत मोरेदादा यांचा जो स्वामी समर्थ मार्ग होता त्यामध्ये मी त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतलेली होती. स्वामी समर्थ जप 11 माळी करणे, तसंच स्वामीचरित्र पारायण करणे, गुरुचरित्र पारायण करणे, तसंच त्यांच्यामध्ये जसं म्हणजे वर्षातून 2 वेळेस 2 उत्सव असतात. गुरुदत्त पारायण असायचं दत्त जयंतीनिमित्त, त्याच्यामध्ये सहभाग घेणं, सर्व म्हणजे त्यांचे हे करायचो भक्ती. तसंच स्वामी समर्थ जयंती म्हणून एक आणि पुण्यतिथी असे जे उत्सव असायचे त्यावेळेस त्यांच्या म्हणजे पारायणामध्ये सामील होणे, स्वामी समर्थ जप करणे, अशा प्रकारे मी देवाची भक्ती करत असायचो. परंतु इतकी भक्ती त्यावेळेस करत असतानासुद्धा संसारामध्ये जे आपल्याला जे दुःख हे कायमच येत असायचे. मग मनामध्ये प्रश्न असा यायचा की आपण इतकी मनापासून भक्ती करतो तरीसुद्धा आपल्याला काही लाभ का होत नाही? मग जगामध्ये परमेश्वर आहे किंवा नाही अशी एक मनामध्ये शंका यायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि आपण स्वामी समर्थ यांचीसुद्धा उपासना करत होतात, त्याचप्रमाणे अन्य देवी देवतांचीसुद्धा आपण उपासना करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? हा प्रश्न आपण फार अतिशय चांगला विचारलेला आहे. तर 2010 साली मी जेव्हा सर्व्हिसमधून सेवानिवृत्त झालो त्यावेळेस आमच्या ऑफिसमध्ये संत रामपालजी महाराज यांचे भगतजी जे आमचे अधिकारी होते तर ते कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. मी ऑफिसच्या कामानिमित्त ऑफिसला गेला होतो तर त्यावेळेस त्यांनी मला एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक मला दिलं आणि गीतेचा 15वा अध्याय जो संसाररूपी उलटा वृक्ष आहे तर ते त्यांनी दिलं आणि म्हणे तुम्ही हे पुस्तक घरी गेल्यानंतर निवांत वाचा, मग आपण याच्यावर चर्चा करू. त्याप्रमाणे मी घरी आलो. परंतु पूर्वीच्या ज्या अगोदर जी भक्ती आमची चालू होती त्यानुसार मी त्याकडे काही इतकं लक्ष दिलं नाही आणि मी पूर्वी म्हणजे ते पुस्तक ज्ञानगंगा एक साईडला ठेवून दिलं. एक 8-15 दिवस त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु आता रिटायर झाल्यामुळे भरपूर काम आणि म्हणजे वेळ भरपूर होता. मग म्हटलो ह्या ज्ञानगंगा पुस्तकामध्ये आहे काय बा, म्हणून मी ते पुस्तक उघडलं आणि पहिली प्रस्तावना 2 पानाची वाचली. तर माझ्या असं लक्षात आलं की हे ज्ञान काहीतरी वेगळं आहे. मग हे काय ज्ञान आहे हे समजून घेण्याकरता मी सर्व पुस्तक जेव्हा वाचायला सुरुवात केली तर ते संपूर्ण शेवटपर्यंत पुस्तक वाचलं का ज्यामध्ये आपल्या ज्ञानगंगा पुस्तकामध्ये सर्व 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सर्व माहिती त्यात म्हणजे मला वाचण्यात आली. आणि मनुष्याला जो दीर्घ रोग लागलेला आहे का जन्म आणि मृत्यू
हे टाळण्याकरता सत्यभक्ती कोणती करायला पाहिजे हे मला ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यामुळे समजलं. आणि मग मी नामदीक्षा घेण्याकरता आमच्या गावामधून काही भगतजी जात होते. हरियाणा पंजाब मेलनी सतलोक आश्रम हरियाणामध्ये गेलो. तिथून संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की ज्ञानगंगा नामक पुस्तकाचं आपण अध्ययन केलं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला आवडलं, त्या अनुषंगाने आपण हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तत्पूर्वी आपण सांगितलं आहात की आपण नाशिक येथून आहात. नाशिक हे स्वतः एक धार्मिक स्थळ आहे. नाशिकमध्ये बरेचसे देवीदेवतांचं स्थान असं मानलं जातं. इथे बरेचसे संत साधू आहेत. असं असताना आपण हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा का घेतली? नाशिक हे धार्मिक स्थळ आहे. इथे सर्व जाती म्हणजे सर्व पंथाचे धर्माचे लोक येतात. हे नाशिक पवित्र स्थळ आहे. परंतु जी आपण भक्ती करतो त्या भक्तीमध्ये आपल्याला संसारामध्ये जे दुःख येतात ते मिटतच नाही. आणि मग मला जो हा पूर्ण मार्ग मिळतो आहे तर त्या दृष्टीने मी संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला पूर्ण मार्ग मिळाला, तर पूर्ण मार्ग मिळाला म्हणजे नेमकं आपल्याला काय मिळालं या भक्तीतनं? संत रामपालजी महाराज यांची जी भक्ती मिळली ती भक्ती केल्यापासून मनुष्याला जो दीर्घरोग जन्म आणि मृत्यूचा लागलेला आहे हे सत्यभक्तीचा मार्ग मला मिळला. आणि ह्या भक्तीपासून केल्याने संपूर्ण लाभ असे मिळतात. असं सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात आणि आपण बरेचशा देवीदेवतांची पूजा करत होतात, मंदिरात जात होतात आणि आता आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आहे आणि त्यांच्या भक्तिमार्गावर आपण चालत आहात. तर मला असं विचारायचं आहे की पूर्वीची जी भक्तिविधी आपली होती आणि आत्ताचा जो काही आपला गुरुमंत्राचा जो जाप करत आहे आपण, तर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे आणि ह्या दोघांच्या साधनेमध्ये आपल्याला काय बदल आढळला? तर पूर्वीची जी भक्ती मी करत होतो ती शास्त्रविरुद्ध असल्यामुळे आणि कितीही भक्ती केली तरी त्यापासून लाभ होण्याऐवजी हानीच झाली. तर त्याच्यामध्ये असं झालं की 2008 साली माझी जी पत्नी होती का जी आम्ही भक्तीमध्ये असताना तरीसुद्धा तिने आत्महत्या केली विहिरीमध्ये उडी मारून. तर इतकी भक्ती करूनही अगोदरची का जिच्यापासून लाभ होण्यापेक्षा हानीच झाली. मग परमात्मा आहे का नाही असा एक प्रश्न पडला. मग जेव्हा संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यांची सद्भक्ती जे आपल्यामध्ये सर्व देव आहे, सर्व देवांचे जे मंत्र आहे का ज्या मंत्रांची भक्ती केल्यामुळे ते आपले सर्व दुःख दूर करून आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि स्थैर्य प्राप्त करतात. तसंच मग ह्या भक्तीमुळे मला फार लाभ झालेले आहे. तर प्रथम लाभ असा आहे, डेंग्यूचा आजार झालेला होता. तर त्यामध्ये मी जेव्हा डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांनी मला तपासण्या वगैरे करायला सांगितला. तपासण्या केल्यानंतर असं आढळलं की मला डेंग्यूची लागण झालेली होती. रक्तपेशी आहे पांढऱ्या पेशी एकदम कमी झालेल्या होत्या. आणि मग डॉक्टरांनी मला दवाखान्यामध्ये ॲडमिट केले. तिथेही माझा जो गुरुमंत्र रामपालजी महाराजांनी दिलेला भक्तीचा होता, ही भक्ती माझी चालूच होती. तर साधारण 4-5 दिवसानंतर माझा तो आजार संत रामपालजी महाराज यांची भक्ती केल्यामुळे माझा हा आजार बरा झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती केल्यामुळे आपला आजार बरा झाला, हे कसं काय शक्य आहे? तर जेव्हा भक्ती आपण पूर्ण परमात्म्याची करतो तेव्हा पूर्ण परमात्मा आपल्याला संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ देत नाही. कारण माझा असा पूर्वीचा अनुभव होता का मला दुःखाशिवाय काही मिळलंच नाही. पण ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांकडून नामोपदेश घेतला आणि भक्ती सुरू केली, संत रामपालजी महाराज सांगता का ही भक्ती केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे कधी येतच नाही. आणि जर आपल्या नशिबामध्ये मृत्यू जरी लिहिलेला असला तरीसुद्धा पूर्ण परमात्मा आपला तो मृत्यूयोग टाळू शकतो. का सत्यभक्ती आपण करत असल्यामुळे तसं काही जाणवतच नाही. कोणत्याही प्रकारचं आपल्याला म्हणजे अपघातामधून परमात्मा आपल्याला त्यापासून वाचवतात.
सर, तुम्ही वारंवार असं सांगत आहात की सद्भक्ती केल्यामुळे तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज जी भक्ती देतात हीच सद्भक्ती कशावरनं? तर संत रामपालजी महाराज जी भक्ती देता ही आपल्याला शास्त्र अनुकूल साधना असल्यामुळे आणि ज्या देवांची आपण भक्ती करतो त्यांचे जे बीजमंत्र मूळ मंत्र असल्यामुळे त्यांची भक्ती आपण केल्यामुळे आपले जे दुःख आहे ते दूर करतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती सांगतात, शास्त्राच्या आधारे आपल्याला मंत्रजाप देतात, तर ह्या मंत्रामुळे आणि या सद्भक्तीमुळे आपल्याला काय काय अनुभव आलेत? ह्या सद्भक्तीमुळे मला इतके अनुभव आले का ते सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही, परंतु त्यामध्ये जे काही थोडेफार जे महत्त्वाचे अनुभव तर ते आपल्याला सांगतो. पहिला अनुभव मला असा आला की आमचे मेव्हणे, तर तिथून येताना मोटरसायकलवर मी आमच्या घरी यायपर्यंत मध्ये मोकळा रस्ता असल्यामुळे जवळजवळ 50च्या स्पीडनी माझी गाडी चालू होती आणि भक्तमती माझ्या मागे बसलेली होती. 50च्या स्पीडनी गाडी चालू असताना अचानक एक कुत्रं पुढच्या चाकाला येऊन धडकलं. पण सत्यभक्तीत असल्यामुळे आणि परमात्म्याचं जयकारा मी लावला तिथे आणि ते कुत्रं असं बाजूला झालं आणि जर मी भक्तीत नसतो तर त्या ठिकाणी आमचा दोघांचाही मृत्यूयोग असता. पण पूर्ण साधना आणि भक्ती असल्यामुळे परमात्म्याने म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या ह्या भक्तीने आमचा तो जो योग आहे तो टाळला गेला आणि ते कुत्रं लगेच पाठीमागे गेलं आणि आम्ही साधं हँडलसुद्धा थोडं वाकडं झालं नाही, थोडं असं कल्लं उजव्या साईडला आणि आम्ही पुढे मार्गक्रमण केलं. हा फार मोठा अनुभव आला असं मला वाटतं. सर, आपल्या अनुभवातून आपण सर्वसामान्य जनतेला काय संदेश द्याल? ह्या सर्वसामान्य जनतेला मी नम्र प्रार्थना करू इच्छितो की सर्व जे मला अशा प्रकारे जे लाभ झालेले आहे ते लाभ आपण मिळवण्याकरता आणि सत्यभक्ती संत रामपालजी महाराज देतात, त्यामुळे सत्यभक्ती करण्याकरता आपण जे टी व्हीवर सत्संग असता संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐका, त्यांचं ज्ञान समजून घ्या. ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, जिनेकिरा, त्यांचे जे साहित्य आहे ते साहित्याचा आपण अभ्यास करा, तुलना करा दुसऱ्या आपल्या ग्रंथांबरोबर आणि संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन ज्या प्रकारे माझं स्वतःचं आयुष्य सतलोकची मार्गी लागलं आहे तसं आपण पण भक्ती करा आणि नामउपदेश संत रामपालजी महाराज यांचा नामउपदेश घ्यावा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की प्रत्येक मानवाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर असं कोणाला भासत असेल तर तो व्यक्ती सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेण्याकरता टी व्ही चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. सत्संगमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेल्या असतात, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र सुरू झालेले आहे, तर आपणाला तो नंबर दिला जाईल आणि तिथे निशुल्क नामदान आपल्याला दिले जाते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.